साईडला राहा, पट्टीच्या त्या साईडला राहा, ही विनंती असेल. चला मॅच लवकरात लवकर सुरू करायचं आहे. आणि तो दरवाजा बंद केला तर बरं होईल. जेवढे आहेत ते ठीक आहे, बघा लाईनीच्या आतमध्ये आहेत ते ठीक आहेत, लाईनीच्या बाहेर नको. तिथे देखील लाईनच्या आतमध्ये, लाईनच्या बाहेर नको प्लीज. येस कृष्ण भाऊ, आता मॅच सुरू करूया आपण लवकर. प्रत्येक ग्रुपच्या पहिल्या 2 मॅचेस 4 ओव्हरच्या असेल, त्यानंतरच्या 3 ओव्हरच्या, म्हणजे जे 2 संघ बघा पुढील नियम असे आहेत की वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य. रहीम भाई ध्यान दो. प्रत्येक ग्रुप स्टेजचे जे मॅचेस आहेत, पहिली दुसरी आणि तिसरी चौथी, त्या 4 ओव्हरच्या असतील आणि 5वी 6वी जी मॅच असेल ती 3 ओव्हरची असेल, याची नोंद करून घ्यायची. म्हणजे प्रत्येक संघ 2 मॅच 4 ओव्हरच्या आणि 1 मॅच 3 ओव्हरची खेळेल. येस, ही मॅच देखील 3 ओव्हरची आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रथम चव्हाण सर. थँक्यू सो मच. गोलंदाज तयार होतोय. पहिलं षटक घेऊन 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. हर्षित, ज्या हर्षितने चांगली गोलंदाजी केली होती, एका मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील होता, हिरो होता. मात्र यावेळेस कशी कामगिरी होती, पाहणं महत्वाचं. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू येतोय वाईट. वाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि धावसंख्येला आकार मिळतोय. 1 धाव धावफलकावरती. गोलंदाज तयार आहे. यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल फिल्डर येत होता. 1 धाव झाली कंप्लीट. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान रमेश यादव साहेबांची नुकताच उपस्थिती लाभली. आमचे कृष्णाभाऊ यांचे वडील आहेत आणि मुलाने जी स्पर्धा भरवली आहे त्या स्पर्धेमध्ये आपण जाणं महत्त्वाचं आहे. कारण मुलाने एखादी अशी गोष्ट केली आहे जिचा अभिमान वाटेल आणि वडिलांसाठी यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे. मी नक्कीच रमेश काकांचं वेलकम करतोय. काका वेलकम, सहर्ष स्वागत आहे. रमेश काका आपलं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. स्वागत. 3 ओव्हरची मॅच असेल आणि जबरदस्त समालोचन प्रथम चव्हाण सर करतायत. स्कोरिंग आकाश सर फार चांगलं करतायत. लाईव्ह अपडेशन चिकनकर सर, त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. आशिष पानसरे सर, अजय प्रजापती सर हे देखील फार चांगली अंपायरिंग पंचांची भूमिका, फेअर डिसिजन देत आहेत, त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. नक्कीच. आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये म्हात्रे ब्रदर्स, त्यांचं देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट पडली, त्यानंतर कॅचच्या स्वरूपामध्ये विकेट, बॅक टू बॅक 2 विकेट्स पडल्या. इथे शुभम आला होता डाऊन दी बॉल, मात्र चेंडूला गॅदर करू शकला नाहीये. 1 धाव कंप्लीट होती. 4 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 धावा पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचं पूर्वार्ध, 3 षटकांचं उत्तरार्ध पाहायला मिळतोय. धावसंख्येची मात्र धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल 4. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळेल पार होत असताना. चला लवकरात लवकर स्पीडअप करायचं, लवकरात लवकर स्पीडअप करायचं. गेट बंद करायचं मित्रांनो, गेट बंद करा. पहिल्या षटकाची समाप्ती होती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 धावाच्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल, थोडंसं इथे स्पीडअप करायचं.
दादा गेट बंद क्या का? चला थोडंसं स्पीडअप करायचंय. थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये दुसरी सुरू होतीये. बॅकफुट वरती आले त्यानंतर अक्रॉस द लाईन स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न होता, मात्र तोपर्यंत पाहायला गेलं तर डॉट बॉलची समाप्ती होतीये. थोडंसं स्पीडअप करायचे. 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो जी मात्र दुसरी सुरू आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये गोलंदाजच्या माध्यमातून. मात्र यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. फटका अप्रतिम. चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचे षटकार. सन्माननीय राजादादा गवळी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. 11 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकार आलाय तरी देखील 11 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरं जो मात्र मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केले. 12 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांमध्ये कुठेतरी 30 पर्यंत धावसंख्या बनवावी लागेल. समोरच्या संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमचे बॅटर चांगले असले तरी देखील फाईट होईल यात काही शंका नाही आहे, आणि म्हणून 30 धावा तरी बनवणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला 25 पेक्षा कमी धावा ज्या मात्र खर्च कराव्या लागतील. व्हाईट बॉल येतोय पुन्हा एकदा. बॅक टू बॅक जर पाहिले तर व्हाईट बॉल येतात. पहिल्या 2 चेंडूंवरती फक्त एकदा होती, त्यानंतर षटकार आला. कुठेतरी रिदम बिघडलं आणि बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. इथे देखील तिसरा व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 14 पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 3 चेंडू झालेत. 1 डॉट बॉल, 1 सिंगल, 1 षटकार आलाय. 3 वाईट देखील आहेत. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे. पुन्हा एकदा पॅरलल टू दी ग्राउंड फलंदाजाने ठोकलेला आहे. हा कडक कडकडाट सडक पे धडक असा षटकार. साकिनाका टीम चला गेट बंद करा नीट. इथे कमबॅक होतोय. चेक. याच दरम्यान विवेकदादा गवळी साहेबांची देखील उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत, आणि रामदुलारे यादव साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. रामदुलारे यादव साहेबांचं देखील आपण करणार आहोत मनपूर्वक सहर्ष स्वागत. येस. अशा परिस्थितीमध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. 2 षटकांमध्ये धावसंख्या पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 17, एकंदरीत 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 कंप्लीट होत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10.50 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली जाते. मात्र यापुढे कशी धावसंख्या होईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. 21 धावा आहेत धावफलकावरती 10.50 च्या सरासरीने. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. फिल्डिंग टीम वेळ वाचवणं गरजेचं राहील. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. सार्थक येतोय. आधी बंटीला गोलंदाजी द्यावी की नाही हा प्रश्न होता, कारण बंटीने देखील चांगली गोलंदाजी केली होती. मेडन ओव्हर पहिल्या मॅच मध्ये बंटीने टाकलं होतं. अशा परिस्थितीमध्ये सार्थककडे बॉलिंगची धुरा दिली जाते. एक चॅलेंजिंग डिसिजन आपण पाहू शकतो. सार्थक येतो, त्याच्याकडे पण कॅलिबर आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. बुंदा टाकलेला चेंडू होता. पॉटमॅनचा चांगला वापर. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झाला, त्यानंतर मिड ऑफला गेला. फिल्डर होते आणि एक धाव कंप्लीट होती. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती.
धावसंख्या धावफलकावरती 22. निल्सन आकडा पाहायला मिळतोय 22 विथ द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22. फुल टॉस चेंडू होता, वेग होता, मात्र फुल टॉस चेंडू पाहायला मिळतो. अशा परिस्थितीमध्ये लॉफ्टेड हिट होतं, मात्र पाडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग ऑनचा फिल्डर आला, कॅच पकडण्याचा प्रयत्न, मात्र एका धावेवरती समोरच्या संघाला समाधान मानावं लागतंय. इथे देखील आपण पाहू शकतो फिल्डर होते, रिफ्लेक्सेस थोडेसे खराब पाहायला मिळाले मिडॉन मध्ये. बॅकिंगसाठी लॉंग ऑनचा फिल्डर आणि कंप्लीट केली गेली तोपर्यंत 1 धाव 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज तयार होतोय. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे वाईट बॉल होता आणि पाहतोय आपण फलंदाज होत असताना पाहायला मिळेल बाद. 85 बाद घालायचं नाहीये, 85 बाद घालायचं नाहीये, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. नो बॉल आहे. पंचांनी रिकन्सलेशन केलं आणि त्यानंतर त्यांचा डिसिजन चेंज केला. सो बॉल देखील काउंट होत असताना पाहायला मिळेल. 1 धाव मिळते, मात्र विकेट देखील गेलेली पाहायला मिळते. विकेट हे टेन्शन नाहीये, मात्र एक चेंडू जो मात्र डॉट होत असताना पाहायला मिळतो, हे महत्वाचं असेल बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. इथे वाईट बॉल येतोय. वाईटची 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतीये. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या, 2 विकेट पडल्या होत्या. परिस्थिती अशी होती की फलंदाजी करणारी टीम पूर्ण प्रकारे बॅकफुटवरती होती, मात्र त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 17 धाव्यांचं षटक आलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा या षटकामध्ये देखील गोलंदाजी चांगली होती, मात्र अवांतर धावा देखील तितक्याच येत आहेत आणि त्यामुळे धावसंख्या जी मात्र थांबत नाहीये. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके लागतील का पाहणं महत्वाचं असेल. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 2 पायांच्या मधून गेलेला हा चेंडू आपण पाहू शकतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. एका चेंडूचा की अजूनही शिल्लक. 27 धावा धावफलकावरती. मी म्हटलं होतं 25-30 इथे बनवावे लागतील. 25 ते 30 धावा बनवणं गरजेचं आहे आणि त्यापैकी जर पाहायला गेलं तर 25 बनल्या, 2 अधिक 27 धावा बनलेल्या आहेत. यावेळेस व्हाईट बॉल येतोय. व्हाईटची 1 धाव टीमच्या टोटल. नो बॉल येतोय. सो नोची 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होती. 28 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर थोडासा बॅकफुटवरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग करणारा, कारण धावसंख्या चांगली होतीये त्यांच्याकडे. कॅलिबर आहे, नो डाऊट ॲट ऑल, मात्र धावसंख्या देखील चांगली होत असताना पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉल येतोय. टीमची टोटल 29 धावा च्या मात्र धावफलकावरती आहेत. कुठेतरी आता आपण पाहू शकतो टप्पा मिळत नाहीये सार्थकला. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात 5 चेंडू हातात असताना. त्यामध्ये जर पाहिलं तर एकंदरीत 5 धावा अव्वांतरच्या आहेत. सार्थक बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा तयार होतोय. उलटा चेंडू होता. डाऊन द बॉल फिल्डर आले होते, मात्र 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. असंख्य धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोचली आहे, जी मात्र 30 आणि 31 धावेंचं टार्गेट जे मात्र सेट इथे करण्यात येतोय. 31 धावेंचं टार्गेट सेट करण्यात आलंय. तर लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आणि दुसऱ्या टीमने थँक्यू सो मच डीजे पेर पाठवा. जी पांडे साहेब, आपला यथोचित शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. संतोष दादांच्या शुभ हस्ते. संतोष दादा जाधव साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. संतोष दादा जाधव साहेब यांचा आम्ही यथोचित शुभ सन्मान करतोय. राजा शेठ गवळी साहेब,
यांचा देखील आम्ही यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. राजा शेठ गवळी साहेब यांचा देखील यथोचित शुभ सन्मान करण्यात येतोय. विनंती असेल राजा शेठ गवळी साहेब, आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच राम दुलारे यादव साहेब, विनंती असेल आपल्याला देखील, आपण देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. राम दुलारे यादव साहेब, आपण देखील शुभ सन्मान करायचे विनंती. आयोजन समितीला असेल राम दुलारे साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करायचा आहे. चला मॅच सुरू ठेवायची. आता एका गोष्टीची नोंद सर्वांनी करून घ्यायची आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान केले जातील, मात्र सायमल्टेनियसली मॅच देखील सुरू राहील या गोष्टीची नोंद आपण करून घ्या. कारण पहिलाच ग्रुप चालू आहे, यानंतर दुसरा ग्रुप देखील आहे, त्यानंतर नॉकआउट आहेत, क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल. सो खूप सारे अजूनही मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. एकंदरीत ही 5वी मॅच चालू आहे, 4 कंप्लीट झाल्यात, अजूनही 14 मॅचेस कव्हर करायचे आहेत. काल पूर्ण दिवसामध्ये जितक्या मॅचेस होत्या अजूनही तितक्या मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला मॅच सुरू करायची आहे. गोलंदाज होतोय तयार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वाईड येतोय. एक धाव धावफलकावरती आहे. एक धाव जी मात्र धावफलकावरती आपण पाहू शकतो षटक क्रमांक पहिलं जो मात्र मार्गस्थ पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती मोनू. चला वे वाचवणं गरजेचं राहील. थोडस बाजूला व्हा. इथे आपण पाहतो एक धाव जी मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्डवरती सध्याच्या स्थितीला जर आपण पाहिलं तर दोन्ही आकड्यावरती आहे. धावसंख्येची मात्र धावफलकावरती 2 आपण पाहू शकतो. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये त्याची मात्र सुरू आहे. बॉलिंग मार्क वरती मोनू पाहायला मिळतोय. रफ्तार का बेताज बादशाह म्हणून त्याला ओळखलं जातं. इथे वाईड बॉल येतोय. बॅक टू बॅक जर पाहिले तर वेगवान चेंडूफेकीची मात्र त्याच्या माध्यमातून केली जातीय. धावसंख्येची मात्र धावफलकावरती सध्याच्या स्थितीला 3 आपण पाहू शकतो. धावसंख्येची मात्र धावफलकावरती 3 आपल्याला पाहायला मिळेल. तीन धावाच्या मात्र धावफलकावरती येत. चला वे वाचवणं गरजेचं राहील. 3 षटकांची मॅच आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. रफ्तार आहे मात्र टप्पा मिळत नाहीये. लाईन लेंथ जी मात्र मिळत नाहीये. टीमची टोटल 4. चला वे वाचवणं गरजेचं राहील. सातत्याने मी रिक्वेस्ट करतोय दोन्ही टीम्स वे वाचवणं गरजेचं राहील. 4 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त एक चेंडू जो मात्र झालेला आहे त्यावरती सिंगल आणि 3 एक्स्ट्रा. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव झाली कंप्लीट. सिंगल वरतीच इथे समाधान मानावं लागतंय. तर याच दरम्यान उद्योजक, समाजसेवक आणि ज्यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 1100 रुपये आणि 3 षटकारांसाठी 2100 रुपयाचं कॅश प्राइज आहे असे एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे मनोज शेठ वाणी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि ससनीय असं स्वागत. इथे आपण पाहतोय स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. टीमची टोटल 1 पुढे जाते. जाऊन पोचली 6 या आकड्यावरती. याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, याला म्हटलं जातं क्लेवर क्रिकेट. 3 एक्स्ट्रा आलेले आहेत. 3 सिंगल देखील काढलेले आहेत. अजून 3 चेंडूंमध्ये एखाद एक्स्ट्रा आली. धावसंख्या धावफलकावरती 10 पर्यंत जाऊ शकते. याला म्हटलं जातं क्लेवर क्रिकेट, कारण हा हुकमी एक काय समोरच्या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे त्याच्या विरोधामध्ये कुठेतरी
तुम्ही डिफेन्सिव्ह कामगिरी देखील करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र होत होता, मात्र नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज होते त्यांनी नाकारलं आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव कंप्लीट होती. मी म्हटलं होतं सातत्याने सिंगल जर काढत राहिले, एखादी एक्स्ट्रा आली तर 10 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. 7 पर्यंत धावसंख्या गेलेली आहे आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहे त्या षटकामधील. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. एक धाव कंप्लीट होती. 8 धावा धावफलकावरती. ही ओव्हर अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्येची मात्र धावफलकावरती एकंदरीत 8. आदरणीय मनोजी वाणी साहेबांच्या वतीने सुवर्ण गोल्डन ऑपॉर्च्युनिटी बॅटरसाठी असेल. एका ओव्हरमध्ये एक षटकार लगावला 501 रुपयाचं कॅश प्राइज. 2 षटकार लगावले एका ओव्हरमध्ये तर 1001 रुपयाचं कॅश प्राइज आणि 3 षटकार लगावले तर 2101 रुपयाचं कॅश प्राइज. वाणी साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी फलंदाजांसाठी असेल. एका ओव्हरमध्ये एक षटकार मारला 501, 2 षटकार मारले 1001 आणि 3 षटकार मारले तर 2101 रुपयाचं कॅश प्राइज. आणि बॉलरला देखील सेम ऑपॉर्च्युनिटी असेल. विकेटसाठी एका विकेटसाठी 500, 2 विकेटसाठी 1001 आणि 3 विकेटसाठी 2101 रुपयाचं कॅश प्राइज. येस सर. ओमसाई 11 टीम आणि यंग फायटर टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर उपस्थित दाखवायची आहे. यंग फायटर्स ओमसाई 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर उपस्थित दाखवा. 5 मिनिटाच्या आतमध्ये उपस्थित दाखवायची आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होतोय. फलंदाज बाद. विकेट पण आणि 500 रुपये पण. विनंती असेल RD11 टीम, R1 स्पोर्ट्स, कल्याण टर्फ आणि हरिओम स्पोर्ट्स चारही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे आपण लवकरात लवकर मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा. RD11 टीम, R1 स्पोर्ट्स, कल्याण टर्फ आणि हरिओम स्पोर्ट्स चारही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे एका प्रतिनिधीला लवकरात लवकर आपण मॅनेजमेंट कमिटी कॅप्टनला लवकरात लवकर मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायला लावायचा. एकंदरीत 18 धावा आहेत धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 13 धाव्यांची गरज. 7 चेंडू आणि 13 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज शेठ वाणी यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. क्रिकेट खेळत असताना कुठेतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि प्रोत्साहन शब्बासकीची ताप. हे पैसे नाही आहेत, शब्बासकीची ताप आहे असं म्हणायला हरकत नाहीये. इथे येत असताना पाहायला मिळेल डॉट बॉल. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 18. विजयासाठी 6 चेंडू 13 धाव्यांची गरज. यंग फायटर्स आणि त्यांच्या सोबतीला ओमसाई 11 टीम आपल्या कॅप्टननी येत्या 3 मिनिटांमध्ये रिपोर्टिंग नाही केली तर मॅच रद्द होईल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. कारण दोन्ही संघ
प्ले ऑफ मधून बाहेर आहेत तरी देखील आयोजक मॅच ठेवतायत आणि येत्या 3 मिनिटांमध्ये जर आपण उपस्थित नाही राहिला तर मॅच रद्द केली जाईल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फेज होता बॉलिंग मार्क वरती आणि पहिल्या चेंडूवरती फेजने दांडा उडवलाय. विकेटचं पतन. जर्सी नंबर 22 जर्सी नंबर 22 फेज पॅकर नावाने सुपरिचित असलेला खेळाडू आपण पाहतोय. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत उर्फ धोनी या नावाने सुपरिचित असलेला खेळाडू. नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल. काल मास्टर कप मध्ये मोस्ट अवेटेड प्लेयर होता कारण त्याच्यासाठी सर्वजण थांबले होते ऑप्शन मध्ये आणि सर्वात शेवटला तोच आला. अन्यथा ऑप्शन 1-1.5 तास आधी संपला असता. इथे एक धाव पाहायला मिळते. सिंगल धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथे 4 चेंडू 12 धाव्यांची गरज. 12 धाव्यांची गरज. 4 चेंडू शिल्लक. कुठला संघ इथून फ्रंट फुट वरती येईल, कुठला संघ इथून बॅक फुट वरती येईल, इथे 4 चेंडू आपल्याला सांगून जातील. फेस बॉलिंग मार्क वरती, दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती भाविल. वाईट बॉल येतोय. वाईट बॉल आलेला आहे. सुटकेची श्वास कुठेतरी मिळालेला आहे. येत्या 4 चेंडूंमध्ये 11 धाव्यांची गरज आहे. 11 धावा बनतील की नाही येणारे 4 चेंडू आपल्याला सांगून जातील. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा लिव्ह केलं जात आहे. एक धाव वाढली जातीये. दुसऱ्या बाजूला चेजिंग करत असताना एक धाव कमी होतीये. 10 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक जे मात्र पाहायला मिळतात. कुठेतरी मी म्हणेल कॉन्सन्ट्रेशन लूज होतोय. मॅचचं रिदम तोडू नका. मॅचचं रिदम तोडायचं नाहीये मित्रांनो. 4 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. फैज आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या बाजूला भाविल स्ट्रायकर एंड वरती आणि केत नॉन स्ट्रायकर एंड वरती. 4 चेंडू 10 धाव्यांची गरज. अजून एक वाईड बॉल नो बॉल येतोय. अव्वांतर धाव्यांची संख्या वाढली जातीये आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकतो बॅटिंग करणारी टीम फ्रंट फुट वरती येते. 4 चेंडू 9 धाव्यांची गरज. सुरुवातीला वाटलं होतं कुठेतरी मॅच एकतर्फी होऊ शकते कारण 4 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज होती. बॅक टू बॅक 2 वाईड आले. 4 चेंडूंमध्ये 10 धाव्यांची गरज. एक नो बॉल आला. 4 चेंडूंमध्ये आता 9 धाव्यांची गरज. चार चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. भाविल स्ट्रायकर एंड वरती. एक मोठा स्ट्रोक आलाच पाहिजे. चांगला चेंडू होता. दरम्यान एक धाव कंप्लीट होती. 3 चेंडू 8 धाव्यांची गरज. येत्या 2 चेंडूंवरती एक मोठा स्ट्रोक आला तर मॅचला कलाटणी मिळेल. मात्र एकही मोठा स्ट्रोक आला नाही तर शेवटच्या चेंडूवरती सामना जाऊ शकतो आणि त्यावेळेस कुठेतरी बॉलिंग करणारी टीम ही फ्रंट फुट वरती पाहायला मिळू शकते. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याआधी इथे 2 चेंडूंवरती एक मोठा स्ट्रोक आलाच पाहिजे. नाव आहे धोनी आणि कामगिरी देखील धोनी सारखी. हेलिकॉप्टर शॉट उडवलाय. नावाने सुपरिचित आहे आणि धोनी हेलिकॉप्टर नाही उडवणार तर हेलिकॉप्टर उडवणार कोण असा प्रश्न पडला होता. उत्तर दिलं जात आहे. लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे मित्रा. चल लवकर मॅच सुरू कर. येथे 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. मी म्हटलं होतं मास्टर कप मध्ये मोस्ट अवेटेड प्लेयर हा होता आणि का होता त्याचं त्याबद्दल सांगितलं देखील जात आहे. येथे 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. एका बाजूला फेस, दुसऱ्या बाजूला अनिकेत उर्फ धोनी. 7 नंबर जर्सी देखील आहे आणि MSD स्टाईलने सामना फिनिश करेल का हे देखील पाहणं महत्वाचं. 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय साकिनाका पॅकर्स. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होत असताना पाहायला मिळतो आणि आता एका चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. सामना बरोबरी सुटला तर मात्र एक पॉइंट दिला जाईल. येता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. एका बाजूला साकिनाका पॅकर्स संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय
5-11 कुठला संघ इथून फ्रंट फूट वरती येईल, कुठला संघ इथून बॅक फूट वरती येईल हे पाहणं महत्वाचं आहे. एका बाजूला बॅट्समन आपल्याला भाविल पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला फेस पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्यापेक्षा एक रंग जास्त बदलणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. येता एक चेंडू आणि एका धावेची गरज. म्हटलं जातं की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. येता एक चेंडू आणि एका धावेची गरज. मॅचचं रिदम तोडू नका विनंती असेल. फिल्डिंग टीम मॅचचं रिदम तोडायचं नाहीये. एका चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. 3 चेंडूंमध्ये 8 धाव्यांची गरज होती. धोनीने हेलिकॉप्टर उडवला, षटकार गेला. 2 चेंडूंमध्ये 2 धाव्यांची गरज, 1 धाव काढली ना. आता एका चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. कुठला संघ मॅच जिंकेल, 5-11 की साकिनाका पॅकर संघ. हा एक चेंडू सांगून झाले. एकदा या चेंडूसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू आणि एका धावेची गरज. इथे आपण पाहतोय वन चेक ऑफ दी ओव्हर सो मात्र केलं जातं. एका चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. चला लवकरात लवकर मॅच सुरू करा मित्रांनो, जास्त अवधी घेऊ नका. एका चेंडूमध्ये एका धावेची गरज. मिस्टॅम स्ट्रोक होता मात्र 1 धाव झाली कंप्लीट आणि अशा रीतीने 5-11 संघाने मॅच जिंकलेली आहे.